मुसळधार पाऊस होतोय। खालापूर, कर्जत, पेण आणि अलिबाग मध्ये पाऊस होतोय। सुधागड, माणगाव, महाड आणि श्रीवर्धन मध्ये देखील पाऊस होतोय। पातळगंगा नदी वाहतीये तर इशारा पातळीवर सावित्री, गंगारी आणि उल्हास नदीच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली आहे। गाडी, कुंडलिका नदीच्या पाणी पातळीत देखील मोठी वाढ झाली आहे। अलिबागच्या ग्रामीण भागात पाणी साचलंय। मुंबई पुणे जुना महामार्ग पाण्याखाली आलाय। रायगडमध्ये देखील कालपासून मुसळधार पाऊस होतोय। खालापूर, कर्जत, पेण आणि अलिबाग मध्ये पाऊस होतोय। सुधागड, माणगाव तसेच महाड आणि श्रीवर्धन मध्ये पाऊस होतोय। पातळगंगा नदी वाहतीये तर इशारा पातळीवरती सध्या सावित्री, गंधारी आणि उल्हास नदीच्या पाणी पातळीत देखील वाढ झाल्याचं कळतंय। गाडी, कुंडलिका नदीच्या पाणी पातळीत देखील काहीशी वाढ झाली आहे। अलिबागच्या ग्रामीण भागात पाणी साचलंय तर मुंबई पुणे जुना महामार्ग हा पाण्याखाली गेलाय। त्यामुळे या ठिकाणी वाहतूकही मंदावली आहे तर वाहन चालकांना पाण्यातून जात असतानाच मोठी कसरत करावी लागते। खालापूर, कर्जत, पेण आणि अलिबाग मध्ये मुसळधाराचा पाऊस पडतोय। गाडी तसेच कुंडलिका नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे तर अलिबाग मध्ये मात्र काही ग्रामीण भागात पाणी साचलंय। मुंबई पुणे जुना महामार्ग हा पाण्याखाली गेलाय। रायगडमध्ये काल सकाळपासूनच मुसळधार पाऊस पडतोय आणि याच पावसामुळे सखल भागात पाणी साचतच आहे। शिवाय रस्त्यावर देखील पाणी साचून आता वाहन चालकांना चांगलीच कसरत करावी लागते। खालापूर असेल, कर्जत, पेण आणि अलिबाग मध्ये हा पाऊस पडतोय तर पातळगंगा नदी ही वाहतेय। सावित्री, गांधारी आणि उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। या संदर्भात अलिबाग मधून मेहबूब जमादार हे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। मेहबूब, आपण पाहतोय अलिबाग मध्ये देखील मुसळधार पाऊस पडतोय। काही नद्यांनी आता इशारा पातळीही ओलांडली आहे। सध्याची अपडेट द्याल? काल सकाळपासून तो रायगड जिल्ह्यामध्ये थोडं पाऊस होत आहे। रायगड जिल्ह्यामध्ये सर्वत्र पाऊस असला तरी अलिबाग, पेण, खालापूर, कर्जत, उत्तर रायगड तो पनवेल भाग आहे, हा जो उत्तर रायगडचा भाग आहे त्या भागामध्ये पाण्याने पावसाने कर दिली आहे। काल सकाळपासून जो पाऊस सुरू आहे, रात्रभर पाऊस सुरू होता। आताही मुंबई पुणे जुन्या हायवेचा काही भाग हा मात्र पाण्याने भरलेला आहे। खालापूर तालुक्यातील बराचसा मुंबई पुण्याचा भाग जो आहे तो पाण्याखाली गेलेला आहे। चलोते गाव असो, खालापूर असो, या भागातील रस्ता जो आहे मुंबई पुण्याचा तो पाण्याखाली गेलेला आहे। पातळगंगा नदी जी आहे, जी खालापूर तालुक्यातून वाहते, त्या नदीने इशारा पातळी गाठलेली आहे। अलिबाग तालुक्यामध्ये काल सकाळपासून ग्रामीण भाग असो, अलिबाग तालुक्यातला अलिबाग शहर असो, या ठिकाणी पाणी साचलेलं आहे। अगदीच मेहबूब, त्यामुळे आता नदीकाठच्या गावांना देखील इशारा देण्यात आला आहे। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।